काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जाणं आणि भाजपच्या सत्तेचा उदय म्हणजे शेतकरी राजकीय दृष्ट्या संपल्याचं चिन्ह असल्याचं विधान केलंय डॉक्टर अभय बंग यांनी। गडचिरोलीत आयोजित तिसऱ्या शेतकरी साहित्य संमेलनात ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी ही थेट भूमिका मांडली। एकेकाळी शेतीप्रधान असलेल्या महाराष्ट्र राज्याची कृषी अवलंबिता 40% घसरल्याचं सांगत शेतकरी अल्पसंख्याक झाल्याचं मत डॉक्टर बंग यांनी मांडलेलं आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागी भाजपची सत्ता येणं महाराष्ट्रामध्ये आणि भाजपची लोकप्रियता आता सालभराच्या निकालातही आपण पाहिली। हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक आहे की शेतकऱ्याची राजकीय सत्ता देखील संपते आहे आणि व्यापारी आणि बिझनेसमॅन यांची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झालेली आहे। त्याच्यात कोणालाच दोष द्यायचा नाही, पण हे परिवर्तन समजून घ्या। महाराष्ट्राच्या अर्थशास्त्रात, महाराष्ट्राच्या लोकसंख्या शास्त्रात आणि महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेवर जे परिवर्तन घडत आहे, शेतकरी दिवसेंदिवस जास्त निर्बल होत चाललेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।